जिजामाऊलींची इच्छा आणि शिवरायांची आज्ञा आणि ती भवानीने मान म्हणून आणून दिलेली सोन्याची संधी जिजामाऊलींच्या इच्छे करता तानाजीच्या तर्फेच्या मर्द मावळ मराठांची कोढाण्यावर अभिमान शून्य उदय भानूला मराठांच्या तलवारीचं पाणी दाखवण्याची सोन्याची संधी तानाजीची आतापर्यंत जाहिरात शिवबाच्या पायाची पायकी करण्यात गेली. हे माय भवानी या जीवाचा शेवटी शिवबाच्या पायाशी हो. कोण? मंजुळा? शिवबाच्या स्वराज्य संग्रामात हजारो मर्दमावळ्यांनी जीवाचं रान करून मदत केली आहे. पण मनाचं सोनं करून घेण्याला मनाची किती तयारी लागते याची कल्पना आपल्या सर्वस्वावर पाणी सोडून आपल्या मुला बाळांची पर्वा न करता आपल्या देहाची आहुती दिली. सरदार, अशाच मर्दमावळ्या पोटी माझाही जन्म झाला आहे बघा. मळवटाच्या मायेनं जीवात जोडीदाराची ओढ नाही मला की मागच्या काळजीनं कामगिरी ढिलाई होण्याची धास्ती नाही. मंजुळा एकलीच आहे म्हणून म्हणते या देशाच्या मंगल कार्यात मलाही मरायची संधी मिळेल का? आहा, बापरे बोरी, काय बोललीस आहे? तुझ्या सारख्या कुमारिकेने देशाच्या चाकरीत मरण्यापेक्षा अगोदर उंडा शिपाई गडाची घरधनी म्हणून मर्द मराठ्यांना जन्म द्यायचा असतो. मर्दाची माऊली होण्याची येळ येईल तेव्हा येऊ, पण आत्ताच्या या मंगल कार्यात या मंजुळीला काहीच का मंगल करता येणार नाही. बापरे बोरी, कोणत्या तोंडानं तुला होय म्हणून सांगू? कोढाण्याच्या अजिंक्य तटबंदीत दैव योगाने तुझा शिरकाव झाला आणि दुश्मनाने बैमान होऊन तुला गिरफ्तार केलं. तर तुझ्या या टवटवलेल्या गुलामाप्रमाणे या तुझ्या सुकुमार देहाची किती विटंबना होईल. नका सरदार, नका. तुमच्या या पितृमायेच्या बोलाने या लाडक्या लेकीच्या आकड्यांना पीळ पाडू नका. तुमच्या आशीर्वादाचा अभय हस्त कायम या लेकीच्या शिरी राहू द्या आणि सासरघरी सूर होण्यापूर्वी आजच्या या देशकार्यात मला मंगल करण्याची संधी द्या. नाही बोल, असलं धाडस हा तानाजी तुला कधीच करायला सांगणार नाही. महाराष्ट्रातील मराठे शत्रूंचा समाचार सिद्ध असता तुझ्या सारख्या तन्नाट घाटा पोरीला लढाईच्या गणगोर दंगलीत उडी घ्यायला कसं सांगू? मंजुळे, कोंढाण्यावरील कामगिरीत तानाजीच्या भाऊ यशाचे वाटी करे निरालेच आहे. सरदार, याच यशाच्या वाट्यात मलाही सहभाग घेऊ द्या ना. द्या ना मला संधी. खरोखरच तू आज आम्हाला लाजवलंस. बोल, कोणत्या कामगिरीत तुझी योजना करू? कामगिरीच्या बाबतीत मी बहिर्जी नाईक यांच्या सल्ल्यानं आणि सूर्यजीरावच्या सल्ल्यानंच वागणार आहे बघा. आणि देवाजी आणि सावजी हाय सोबतीला. बहिर्जी बाका शिपाई व हिकमती हेर आहे. त्याच्या सूचनांप्रमाणे तू वागलीस तर तुझ्या कामगिरी ढिलाई होऊ देणार नाहीस. जा. होय सरदार, येते. तान्या, ही काय विचार करायची वेळ आहे? अरे दिल्या मुदतीत गड सर केल्याचं मा साहेबांना समजलं नाही तर शिवबा राजा काय करीत ठाऊक आहे? आता वेळ पण उरलेला नाही. आता पिशाटीचा शिंग फुगून सगळ्या मावळ्यांना कोंढाण्याच्या पायदेशी बोलावायला सांग. बाबा, हा तानाजी झाला तरी आपला लेख आहे. भवानीच्या कृपेनं आणि आपल्या सारख्या मोठ्यांच्या आशीर्वादानं याच कोढाण्यावर तान्या, तू मर्दाचा बच्चा आहेस, मी कुठं नाही म्हणतो. पण शहाण्या माणसा सगळ्याच वेळा कुठं सांगून येत नाही. अरे मर्दा घडी तू दुश्मना बरोबर
त्यापेक्षा 2 हात करायची तुझी हिंमत न्यारी आहे बघ. बाबा, या तानाजीचा डाव कधी उलटून पडला आहे का? सिकंदर दुश्मनांना जीव घेऊन पळून लावणारे आपण हिमती गडी, मग कसली आले है कोणाची कदर? हो जयत तयार आहे, पण मन कसरतंय ते एकाच गोष्टीच, आपल्या मुठभर मावळ्यांशी त्या 5000 पठाणांशी झुंजवायचं आहे. हत्तीच्या बलानं, अरे हत्तीच्या बलानं दरवाजावर धडका मारतो, पण तान्या कोंडाना तुझ्या जवानीला आवडताना मुश्किल आहे बघ. बाबा, हा तानाजी आपल्या लौकिकेला कधीच काळिंबा लावणार नाही. जिजा मावळीच्या इच्छे करता मी माझा जीव देईन, पण कोणाला सार करेन. जवानीच्या बरोबर पुढे जायला बघशील तर एखाद्या वेळी तोंड फोडून घ्यायची पाळी येईल बघ. पण तान्या सगळ्याच वेळा काही सांगून येत नाही बघ. बाबा, मी हे तुम्हाला मोठ्या अभिमानाने सांगतो की हा तानाजी देखील आपल्या आईचा दूध पिऊन पोचला आहे. उदय भानुला त्याच्या शौर्याची घमेंड असली तरी तानाजी काही आझाद लढाई लढत नाही. ही तानाजीची लढाई मातीला मिळाली नाही. मराठांच्या मर्दमुखीचा भगवा निशाण कोढाण्यावर भडकवली आणि मगातली माझ्या राजाला मुजरा करेल. तान्या तू तडपेचा उमदा जवान, पण सगळीच कामं समशीरच्या टोकानं काही करता येत नाही बघ. थोडाफार विचार सुद्धा करावा लागतो. बाबा, तुम्ही काय म्हणता हे मला अजून समजलं नाही. असं नाही, मी त्याची पूर्ण तरतूद करून ठेवली आहे. बहिर्जी नायकाला तिकडे पाठवला आहे. तो हेरगिरी करून परत भेटला की हा तुमचा आवडता तान्या भीमबळानं तोढण्यावर तुटून पडलाच म्हणून समजा. म्हणजे तो शहाणा माणूस अजून आलेला नाही. अरे म्हणावं, आम्ही काय हेरगिरी केली नाही की दुश्मनांच्या गोटात घुसलो नाही. आमची काम अरे केवढे आहे त्या ठाऊक आहे का? काय करावं या माणसाला? मामा, बहिर्जी कोंढाण्यावर गेला तो मराठ्यांच्या माणुसकीलाच गेला होता, पण दुर्दैवानं यशाचा वाटा मिळाला पाहिजे होता तितक्या लवकर मिळाला नाही. शेवटी राजांची बोलाची मला सत्यता पडली. आणि मी पण त्याने तेच सांगत आहे. हो बरं, पुढे काय झालं? मोठ्या मुश्किलानं उदय भाना जाऊन शिरकाव करून घेतला, पण त्यात मला अनुभव निराळा झाला. उदय भान कधी बेसावत नसून गडाच्या तिन्ही बाजूस चौकाकडे जागती पाय ठेवलाय. मोर्चे बंदीचे येत नाही आहे, माऱ्याच्या जागा रोखलाय आणि स्वतः उदय भाण्याच्या दोन डोळ्याचा चाकटा मारा ठेवला आहे. आणि तान्या, आपल्या धास्तीनं आता दुश्मन किती शहाणे मधले आहे बघ. तू म्हणशील तशी धाड, तू म्हणशील तशी झुंजायला फार कठीण जाणार आहे बघ. पण काय रे बहिरची, त्या कड्यावर चढून जाय एकही बाजू खुलली नाही. मामा, चौथी बाजू खुली आहे, पण तटाच्या उंचीपासून अशस्त्र कड्यानं 500 हात उंचीचा जबडा पसरला आहे. आपल्या मराठांचे तटाच्या दगडागणी बळी पडतील तेव्हाच भेट आपल्या तटीला लागतील. शिवरायांसाठी, माय देशाच्या मंगळकारासाठी ज्या मर्दांनी आपला पाही केला वाहून घेतला आहे त्यांना असलं दिक्कत करायला वाटणार नाही. लढाईचं ते स्वराज्यासाठी आणि लढाईचं ते पण स्वराज्यासाठी. जातीची नौबतमत्व आणि सर्व आपल्या मौलांना गडाचा पायथ्याच्या ढाईला सांगा. पण गडावर पाय कशी करणार? त्या अशस्त्र कट तुटलेल्या गडावरून तान्या, त्या कड्याला घोरपाट लावून दोर बांधा आणि शिड्या लावून सर्वात झपाझपावरती. बहिर्जी, सूर्याजीला बरोबर घे आणि शिडांचे दोरे सूर्याजीला आणायला सांग. आणि बाबा, तुम्ही हे आमच्यावर टाका रिकिबीत पाय आणि उडू घोडे तेथे कोढाण्याच्या पंथात. सगळ्यांना म्हणावं, जीवाच्या आशा सोडून दुश्मनाला भिडा. प्राण दिला तर भेटतात, पण मागे फिरू नका. अलग तुकडेने दुश्मनाला जमण्यावर मारा. आता उशीर नको बहिर्जी, सूर्याजीला बरोबर घे आणि पिछाडी भिडून आम्ही पहिल्याच धडकात उदय भानूची आघाडी उद्ध्वस्त करतो. तुमच्या सर्व मावळ्यांना गडाचा पायथा गाठायला बरा पडेल.
घाई करू नका. आव जाणाऱ्या दुश्मनाला भिडा. मामा आता काळजी सोडा. मी आणि सूर्याजी जीवाची शिकस्त करून कल्याणधार घुसतो आणि पडकतो मैदानचं पोलीस वाईट वाटून घेतलं नाही बघ. आपण मात्र आपल्या बापाच्या नावानं नुसतं अर्धागडी फोडतो. अरे या लग्नाचं वेळच वाईट बघ. एकदा का लग्नाचं वेळ डोक्यात घुसलं की बेबी म्हणणारे मर्द पण पुरे. मी म्हणतो हा इतर मर्दांप्रमाणे आपण पण जाऊया लढाईवर. अगं पण लग्नाला लाजाडून लढाईवर निघायला राहिला कुठं? तू मर्दाचा छावा हाय. तू पाहण्यासारखं दाखल आपल्या बरोबर. आलाच झाली का तयारी? हो 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 हो. अरे लेका किती वेळ तुझी वाट बघतोय आम्ही, पण तुझा काय पत्ताच नाही. अरे आज तुझ्याप्रमाणे आम्ही सुद्धा आज लढाईवर चाललो आहोत. मी तर अशी शपथ घेतली आहे, अशी शपथ घेतली आहे की मैदानावर जाऊन सारं रणांगण रक्ताने लाल करीन. आणि मी पण तशीच शपथ घेतलेली आहे. रणांगणात रक्ताने लाल होऊन त्याच रंगलेल्या पावलाने असा बोलावर करेल. लग्नाचं काय घेऊन बसलास? लढाई संपली की बायकांना कुठे गेला तोटा? आपण फक्त मर्दगडी बनायला पाहिजे. आणि आपल्या तलवारीचं पाणी दुश्मनाला दाखवलं पाहिजे. जे कोणता पण बाप आपल्या बायकोला गळ्यात बांधायला तयार होईल बघ. हा म्हणून मी ठरवलं आहे आधी मर्द बनायचं. अरे मनगत आधी मर्दमुक्ती दाखवल्याशिवाय आपल्याला कोणली मर्द म्हणणार. आणि म्हणूनच मी म्हणतो मर्दापणाने लढाई करायची आणि अशी हसत हसत बायको घरात आणायची. लढाईचं शिंग फुंकला गेलं. दिशा तिच्या नौकाती सडू लागल्या. कोंढाण्यावर जाण्यासाठी सारे जवान मर्द तयार झाले आणि तुम्ही अजून इथं रडत उभे आहात. तुमच्या कोंढाची तोफ बंद ठेवा आणि माझ्या बरोबर चला. लढाई आता तिकडे सुरू आहे. ओ सूर्याजीराव, आम्ही समोरासमोर लढाई केलं नसलो तरी लढाईचं मैदान आम्ही चांगलंच नाही अजून पाहिलं आहोत. दुश्मनावर फक्त नेम धरायचं बाकी राहिलंय बघा. म्हणून म्हणतो सूर्याजीराव, आजच्या या हात घाईत आम्हाला संधी द्या. हो मग आमची करामत पहा. अहो बोलता बोलता एकाला असा पालता नाही पडला तर बापाचं नावच सांगितलं नाही. अहो आजच्या मर्दमुखीवर उद्या आम्ही लग्नाची लढाई खेळणार आहोत. बरोबर की नाही नेमाजी? करून टाकीन परत लग्नाच्या गोष्टी केल्यास तर. आधी आमच्या बरोबर चल. त्या उदय भानूला सांगू हे शेर के बच्चे आज मैदान में. मी मराठांच्या पोटी जन्मास आला तितकंच. अरे मूर्खांनो, देवाने तुम्हाला तोंड दिलं त्याचं वारेमा बडबडायला नाही. पण अगोदर आमची मर्दमुखी तरी बघा. आमच्यानं काय झालं नाही तर मग आमचं थोबाड आणि तुमचं जोडे. मग म्हणून नशीब आमचं. देवाला कशाला बोल लागता? जातीवंत जवान नशिबापेक्षा कर्तबगारीवरून चमकत असतात आणि म्हणूनच तुमच्या कर्तबगारीचा दस्तूर पाहण्यासाठी मी तुम्हाला माझ्या दिमतीला घेतला आहे. हो सूर्याजीराव, बघायचा आमचा पराक्रम. अहो तुमच्या खांद्याला खांदा लावून दुश्मनांच्या मनगुटीवर असं नाय वार केला तर नावच सांगणार नाही. अहो हा राया बी आहे आमच्या जोडीला. अहो जो जो सापडेल सामन्याला त्याला पुरा पडल्याला पोचू. अहो आणि मग सांगू सूर्याजीराव, बघ आमचा पराक्रम. काकांना खरं सांगून भागणार नाही.
अरे दुश्मनाच्या छातीला छाती भिडवली आणि त्यांची मुंडी यांना दाखवली की म्हणतील कारण हाय मारताचं पाणी. त्या कोटाण्यावरची हात घाई तिथं जरा अवसानानं लढायला पाहिजे. हा हा आदराच्या शिरगतीनं तिथं पटान पाहिलेला आहे. होय 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 आणि म्हणून म्हणतात गड चढून जायला शिरा रस्ता बी नाही. आसमान कड्यावरून वाचला की शिरा कोंडाणा दिसला. आणि ते पण सोपं नाही. वरच्या गोपनीचा बाबा सीतापीने चुकवायला पाहिजे नाहीतर आपला टोचका फुटायचं. अरे शहराचा शेख तुझा बाप आहे की आम्ही कशाला घाबरतोय. आणि मग सूर्याजीच्या नावाने इशारा दिला मग पाच लढाईची गंमत. माझी गंमत सांभाळा आणि बड लढाईची गंमत बोला. तुमच्या तोंडाच्या तोफानेवरची दगडबाज दुश्मनाला मनकटाची बळकबुकी दाखवा. अरे च्या, आपण जर चाललोय लढाईवर ही भटक भवानी कुठे चालली. मी चालले कोंडाण्यावर. तुम्ही मर्दानीच लढाई करावी आणि आम्ही काय घरात बसून नुसतं रडत राहावं. अगं पण तू ते कर पण तू ऐक उमेदीत आलेली तरुणी तुझा हा असला सोन्यासारखा जीव कशाला धोक्यात घालतोय. कोंडाण्याच्या चढाईत आज शेकडो मराठे जीवाचं आत्मदान करायला चालले. तिथं माझ्या एकटीची काय कथा. शाबास मंजुळे शाबास. तू आपल्या चमत्कार चैतन्यानं जातीवंत जवानाला हिला जगलंस. शिवरायानं सुरू केलेल्या स्वातंत्र्य संग्रामासाठी आपला ही सबलाहून लढाईचा मैदान घट्ट रंगण खेळू लागला तर कुणाची खात नाही आमच्याकडे वाटण्याला धन्य धन्य तुझी. नेमाजी सावजी आणि या पोरीची तरी अक्कल घ्या. ही कोवळी पोर सगळ्या सुखावर लात मारून घरादारावर निरंजन सोडून तेवढं मोठं पुण्य करायला तयार झाली बघा. सूर्याजीराव अजून मी काहीच केलं नाहीये. पण या देशसेवेचा श्री गणेशा मी तुमच्याकडूनच करणार आहे बघा. तुझ्यासारख्या आजच्या मुली उद्याच्या माता असं अघटित दिव्य करायला तयार होतात. म्हणून शिवबाजी या स्वतंत्र महाराष्ट्रात त्या किंमत जन्माला येतात. पूर्णाच्या नादात निघालो सुयोग आहे. पण मंजुळा तू आमच्या बरोबर येऊन काय करणार. सूर्याजीराव मी मराठ्यांची मुलगी आहे. काही घडवू शकते आणि घडवलेला बिघडवू शकते. करणार तरी काय. सूर्याजीराव आम्ही ना एका मुसट्ट्याला हा 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 त्या दिवशी हो सूर्याजीराव आम्हाला त्या दिवशी एक मुसलमान भेटला होता. त्याच्या सहकार्याने आपल्याला सगळी माहिती मिळेल बघा. मी म्हणतो सूर्याजीराव तुम्ही दोघं पण निघा पुढं बाकी आम्ही सगळी घराची माहिती काढतो बघा. ठीक आहे चल काय बा तयारीला लागा. सूर्याजी नावासमोर मोठ्या मोठ्या फळ्या मारल्या आता काय करायचं. अरे लेका काय तरी युकीत काढायलाच हवा. आता ना त्याच्या येण्याची वाट बघूया. तू इथंच येईल भेटायला. आपण तयारी करूया आपली. इकडनंच येणार होता ना. इथूनच येईल तू. तिकडं कोणतरी दिसतोय बघ तू बघ. आला 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 आला. बकऱ्या आला. ए तेरी प्यारी बुलबुल ए बुलबुल्या ए चुलबुल्या चुप अरे तो चुप. मेरी प्यारी बुलबुल तू यहाँ बात क्या आई क्या. भाग्य नहीं आई खान साहब. चल के आई. तू चुप रह. तू धोंडू तू पांडू. अबे हे माझी तो आपल्याला धोंडू पांडू बोलतोया. दाखवीला काय ह्याला दांडू दाखवायला लागल. हे बोकड तेरे को पहले ही बोलता हूँ ये तुनतुना बजाएगा ना तो तू टुनटुन उड़े मार के भाग जाएगा. चुप ये लोग
बोलने दे और ये मैं ये ढोलकी बजाएगा ना तो तू ऐसा टन 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 मारेगा ऐसा हम हमारे महबूब के दिल में है तुम उधर कुछ भी करो उससे मुझे कुछ मतलब नहीं ऐसा कैसा मतलब नहीं ये तुनतुने का तार निकल के तेरे को ऐसा ऐसा करके मार मारेगा और तू प्यार ब्याह भी नहीं करेगा अच्छा ये तेरा तुनतुना ये तेरा ढोलकी मेरे को तुम ऐसा वैसा करोगे अरे तुम्हारा तुनतुना ये तेरा ढोलकी ये भाई तलवार से ना ऐसा ऐसा वैसा करके चूर चूर कर दूंगा अरे वाह ले आला मोठा शाना आता काय करायचं अरे विचार करा काहीतरी करायचंय त्याचा उपयोग करू नाहीतर ऐकायचं नाही तर नुसतं. आता सगळं काय करायचं आहे तर तुला करायचं आहे प्यारी खान साहेब क्या उधर जा रही है तू खान साहेब तुमच्याबद्दलच बोलत होते की मी ऐसा लगीन करायचं ना हो आपल्याला तो मग हे वाजवायला हवं ना इन दोनों को बजाना आता है क्या वय वय लय चांगलं वाजवता अब ये क्या ऐसे लटका है क्या गले में तो जरा दिखाओ ऐसा थोड़ी ना दिखाओ बजा के दिखाओ प्यारी इन दोनों को बोलना बजा दिखो वाजवा ना बजाओ 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 ना अरे बजाओ ना रुकना खान साहेब प्रेमाने मनानेच हे तुमची पण वाजवतील काय काय बजाओ काय सामुराने तू मनात भरली कसंही सांगायचं काय सामुराने तू मनात भरली कसंही सांगायचं तुझ्या आणि माझ्या प्रेमात फुल हे दोघांनी फुलवायचं तुझ्या आणि माझ्या प्रेमात फुल हे दोघांनी फुलवायचं नाच गाना भी आता है तो खान से बोल आम्हाला हाच नाच गा की नाही नाच गाणं की नाही हाँ। तुमच्या मुलगा खान साहेबांसमोर करायचं. बस तू
हमारे हुजूर भी खुश होंगे। मग कधी जायचं आपण? तो चल अभी। चला चला. चला चला चला। ए, रुको। ये प्यारी, मैं तो खाली तुझे ही लेके जाऊंगा। क्या बे? क्या इसको ही लेके जाएगा? हम क्या हम अहो हे वाजणार नाही. तुम्ही नाचणार कशी? इसको नहीं लेके जा ऐसे नहीं मिलेगा। नाही ना. इधर आ इधर आ इधर आ। अरे ये देख, अरे गधे, ये बजाएगा नहीं तो ये नाचेगी कैसी? अरे हाँ सुन सुन ना, सुन, बोल अभी बोल, हम लोग को लेके जाएगा? चुप। कोण साहेब आता काही नको बोलू. हो मला बघू नव्हते. अरे, तू बोलती है तो मैं इन दोनों को लेके जाऊंगा। हाँ, चला बोल के. तुमसे नंबर है। हाँ, मुझे बहुत डर लगता। हाँ, तो तू रहती है ना तो मैं खुश होता हूँ। तो चल चल। ए, रुको, मेरे पीछे आना। चलो रे प्यारी महबूबा, चलो रे बोलताना बेधडकपणे बोलत गेलो. शेवटी मी माझाच मूर्ख ठरलो. त्या दिवशी आलेला तो मौलवी सच्चा मौलवी नसून तो चहाबाज लुटारूचा हेर असला पाहिजे असा मला जबर वहीम होत आहे. माथ्याचा नुसता अंगार अंगार उडाला आहे. आजची विश्वासानं त्या मूर्ख डेवडी वाड्यांवर विश्वासून राहिलो त्याचा फायदा शत्रू पक्षाने अशा प्रकारे घ्यावा. आणि काय माझ्या मतीला भ्रम झाला. तो गडाची खडानखडा माहिती त्या लुटारू शिवाजीला दिली. कोण आहे उदर? जाओ, अभी कभी दाऊद खान को बुलाओ. जाओ. शिवाजी 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 काय त्याच्या नावाची जादू. दक्षिणेत आल्यापासून साधी डोळ्या झोप नाही. असा हात धुवून सैतानासारखा पाठी लागला आहे. खान साहेब, तुम्हाला मी एक गंभीर इशारा देण्यासाठी बोलवला आहे. आणि आम्ही पण आपल्याला सावध करण्यासाठी आलो. खान साहेब, तुम्ही हाडाचे मुसलमान. हाडाच्या मुसलमानाला ओळखून काढताना आणि त्याच बदामीला आलेल्या एका हेराला तुम्ही ओळखू शकला नाही. हा उदयभान कोंढ्याचा किल्लेदार म्हणून आलमगीराचा पाईक असला तरी हाडाचा अस्सल रजपूत लढवय्य आहे. तुमच्या अफजद खानातून त्याला कितपत ठाऊक असणार. पालेकरांच्या ढिल्लाईनं दुश्मन गोष्टीत सुद्धा या अल्लाह तू महबूबा. स्वतःच शिर दर हातावर घेऊन ज्या मुसलमानांसाठी भर दिवसा ढवळ्या मी जाणून बुजून दुश्मनांच्या दारी आलो त्यात मुसलमानांना एक साधा चुवा धूळ चालून चालता हवं. खान साहेब, उदयभान लढाईच्या मैदानात शेरचा बच्चा असला तरी अंतस्थ भितरीला आपले मुसलमान बळी पडल्यानंतर तो तरी काय करणार. नाही किल्लेदार साहेब, जबाबदार बेवडीवाल्यांना आणि किल्लेदारांना शिस्तीचा कडक मामला सुनावल्याशिवाय आपल्यासारख्या अधिकाऱ्याला शांत लागणार नाही. तुम्हाला माहीतच आहे तुम्हा मुसलमानांची ताबेदारी पत्करून प्रत्यक्ष जातबाईच्या हद्दीत तुमचा पाईक म्हणून आलो म्हणजे हे त्या मराठ्यांना उघड उघड आव्हान दिल्यासारखं आहे. आणि तोच दुश्मन आज प्रत्यक्ष माझ्याजवळ गडाचा भेद काढून चालता झाला. या आपला भेद काढून दुश्मन सही सलामत चालता झाला. मग आता मात्र तो कापिरशीवादी खात्रीने दगा केल्याशिवाय म्हणूनच तुम्हाला सांगतो तुम्ही जातीनं पहारेकरांवर नजर ठेवून राखा. गडाची नाकेबंदी शिताबीनं रोखून धरा. या बाबतीत तुम्ही बिनधास्त असा. दुश्मनाचा हेर
भेट काढून सही सलामत निसटून गेला तरी गडाला घेऊन गड ताब्यात घेणं सोपं नाही. खान साहेब आला दुश्मन तर पठार रोयल्याच्या पहिल्या अवस्थेला परत जावं लागेल. खान साहेब पठाण बुद्धीनं हिंकस आणि शरीरानं दणकट असलेल्या या पठाणावर आणि त्यांच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवायला हा उदयभान बिलकुल तयार नाही. हजारो पठाणांच्या पहाड्यातून एक साधा चिवट सहज निसटून जावा. धिक्कार धिक्कार असो या तुमचा साधा पठाणाला नादान समजून आपण आपला अवतार खचू देऊ नका. फटक्याच्या शिस्तेनं एका एकाच्या माथ्याची सुस्ती उडवतो मग पाहतो दुश्मनाची धक्का वाजे. कौन है उधर? क्या हुआ? नाच गाने वाले आपके खिदमत में पेश किए हैं. जाओ भेजो उनको, लेके आओ. कौन है ये? नाच गाने करने वाले हैं. कहाँ से हो तुम? जरीफ परवर, आपकी मुलाकात के लिए जो मौलवी साहब आए थे वो मेरी पहचान के हैं. अच्छा बहुत खूब. लेकिन हम जब वापस आ रहे थे तब सैतान शिवाजी ने उनको दगा किया. खान साहब, धोबा खान साहेब म्हणजे मौलवीच्या बाबतीत असलेला आपला वहीन निखलात झूट ठरला. त्या सैतान शिवाजीने त्यांचा डाव साधला. तुम नाच गाना कुछ जानती हो? जी जी हुजूर, मैं नाचना भी जानती हूँ और गाना भी जानती हूँ. तो इस वक्त कुछ अच्छी चीज सुनाओ. जी हा खान साहब तुम्ही थोडी भी चिंता करू नका. एकदा का हिने नाच गाणं चालू केलं की हे तुमचे दोन हुजरे हा एक हुजऱ्या अहो असे बेलच्यासारख्या उड्या मारतात. चलो चालू करो. अजूने मला वाटते शास्त्र बदलून काढाय नको. तू सुरुवात कर. वाजवा ना. हा
तुमने तो मेरे कलेजे को हिला दिया। बहुत खूब, बहुत खूब। आओ मेरे पास आओ। पागल, आपकी इजाजत हो तो वही जाओ। लेके जाऊं। जाओ इन दोनों को लेके। जी हुजूर। चलो इधर मैं हम लोगों का महल दिखाता हूँ। चलो चलो आओ मेरे पीछे। सुगुने आम्ही महल बघून येतो। हे आमच्या मागोमाग ये। और आओ मेरी जान, तेरे लिए तो मैं पागल हुआ हूँ। आजा, आजा। या अल्लाह, ये तो है, बहुत अच्छा है। इस वास्ते ऐसा ही होना चाहिए। इतनी गुस्ताखी। मेरे पास तुरंत फौरन आजा, लड़की तेरी जान बख्श दूंगा। इतनी गुस्ताखी और हुजूर के कहने का इनकार तो कर दिया तो और मारना है कौन मारेगा? या अल्लाह, जगावास सैतानाने धावा साधला, या भटकीने सर्वस्वी घात केला। पकडा उस हरामजादी को, पकडा। काही हरकत नाही, हत्तीच्या अवसानानं पठाणकडून पडल्यावर दुश्मनांना सौ की पळून करून सोडतील। दूर चालण्यासाठी मनात पाळणे घालणारे सैतान, जोपर्यंत विजयगावच्या हातात त्यांची संकेत प्राप्त आहे, तोपर्यंत कोंढाणाच काय, कोंढाण्याचा एक दगडी वागणं करण्याचं सामर्थ्य तुम्हा दुश्मनात नाही। देशोद्धारासाठी स्वतःचा देह सार्थकी लावला। शिवरायांचे शूर सिपाई कोंढाण्यावर तटबंदी घालायची चांगली माझ्या कानी आली। या जीवनात जन्म घेऊन देह सार्थकी लावण्याचं समाधान माझ्या मनाला मिळालं। आता या देहाचं काही झालं तरी चिंता नाही। आता जगायचं ते स्वराज्यासाठीच आणि मरायचं तेही स्वराज्यासाठीच। कोंढाण्याच्या आसमान पडावं, एक मन गनिमाला निर्धास्तपणे वाट देणारा काळबाज कुंडे, तुला जीवन घडवणारा या उदयभानच्या हाती आहे। किल्लेदार गनिमांच्या गोटात शिरकाव करून आले ना, तेव्हाच आयुष्याचा शेवट झाला असं समजलं की उदयभानच्या दक्षिणी जरा काय हे करून त्या बंडखोर शिवाजीचा भगवा बावटा पण या कोंढाण्यावर निरंतर निर्धास्त नांदावाय, यासाठी तू इतकी बदल मारली। पण काय तुमची अघोरी भोगलालसा तृप्त करण्यास आडकाठी केली तर माझ्या आयुष्याचा विपरीत शेवट होईल एवढंच ना। अशा आडदानपणाला बळी पडण्यापेक्षा मी माझं माळी मराठीचं शीर कधी भ्रष्ट होऊ देणार नाही। त्या शिराला चिंता करायला या उदयभानला क्षणाचाही विलंब लागणार नाही। बोल, माझ्या इच्छेला होकार देतेस तर ठीक, नाही जमलं तर तुझी प्रथम तुला प्राणास मुकावं लागेल। मी मरणाला भीत नाही, मरणाला तू भीतोस। परक्यांच्या पायगुळीत ज्याला भीषण वाटतं ना, तो अस्सल लढवया असून अशा मिंद्याला मी चांगली सोडू नये। बस, पुढे एक शब्दही बोलू नको। आणि अविंद्यांची मिंद्या मुठभर मावळ्यांच्या जीवावर ते धर्माच्या नावाखाली बंडखोरीचं निशाण फडकवणाऱ्या त्या शिवाजींच्या बेजबाबदार शिकवणीने या उदयभानला डिवचण्याचा प्रयत्न करशील तर काय
तर काय स्वाभिमान शून्य नराधमाच्या राक्षसी भावनेला बळी पडावा लागेल आता का? बस यापुढे एकही शब्द बोलू नकोस. आकाशात स्वतेजानं चमकणाऱ्या चांदणीशी काजव्या इतकाच प्रयत्न करणारा तुमचा हा प्रयत्न हास्यास्पद आहे उदय भानू. स्वतःच्या धर्म भगिनीशी शील संरक्षणासाठी ज्याची समशेर सरकंदानाबाहेर पडायची त्याची समशेर एका दुसऱ्या स्त्रीसाठी तिला घाम दाखवण्यासाठी सरकंदानाबाहेर पडावी इतके. बस कोण कुणाची धर्म भगिनी असली आली आहे त्या शिलाची मातब्बरी. ज्या दिवशी दुश्मनांची दोस्ती करून हा उदयभान दक्षिणेत आला त्याच दिवशी हा उदयभान मनाने मुसलमान बनून फक्त पिंडाने हिंदू राहिला. तुझ्या विषयी असलेली माझी भोग लालसा तृप्त होतात पहिला या तलवारीला तुझ्या कोमल काळजाचा ठाव मला घ्यावा लागेल. सोडा ती आशा किल्लेदार. मी माझा मोलाचा जीव ज्या दिवशी या किल्ल्यावर घेऊन आले ना त्याच वेळी मी स्वतःच्या सुख स्वर्गावर तिलांजली सोडून आले होते. तुझ्या आता तप त्या तारुण्याचा मी मन मागणेल तसा उपभोग घेणार मगच त्या मागायच्या मुठीत मी जाणार. मी मरणाला भीत नाही किल्लेदार. आम्ही जिजाऊंच्या लेकी आहोत. शत्रूंचा कोथळा काढण्याचं सामर्थ्य आमच्यातही आहे. उदयभानच्या इच्छा येण्याचा प्रयत्न करशील तर प्रथम तुला प्राणास मुकावं लागेल हे विसरू नकोस. मर्दाची भीती नाहीये मला. मला या उदयभानला तू चिमुटेपोर भीती घालतेस. अशक्य गोष्टी शक्य करण्याचा हटखंडा त्या उदयभानू पुढे तुझ्या धाकाचा कसला आला आहे दिमाग. चल तयार हो. तुझ्या शरीर सुखाचा आस्वाद घेता आला तर ठीक नाहीतर तुझ्या रक्ताने लाल झालेली समशेर घेऊनच त्या मागायच्या मुंड्या मारायला जाणार. अरे जागा मला सैतानाने दावा साधला. काही हरकत नाही. धर्मियांच्या भीतेसाठी मान नमून राजपुताच्या बाणाला लावणारा काळीमा तू. अरे तुझ्या समशेरीला समशेर घडून अरे तू जबरदस्ती करून महाराष्ट्र मारला जाणार नाही हे सिद्ध करण्याकरता हा तानाजी तुझ्या समोर तयार आलेला आहे. उदयभान अस्सल मारताय आणि दुश्मनाला शेवटपर्यंत तो आपल्या संशयीचा पाणी दाखवणार पाणी ज्याच्या तोंडावर चमकत नाही असला कुलगान देवता आपल्या संसारीचं पाणी दुश्मनाला काय दाखवणार आहे हे दिसतच आहे. चाल इस्लाम राज्य सत्यासाठी जा.
लढाईला तयार हो. रामच्या तलवारीशी सामना करावा लागेल. अरे तो बी चाकरी करायला आला होता आणि तू बी चाकरीच करायला आलास. अरे त्यांच्या मातीत जन्माला आलास याचा विसर पडला काय र? महाराणा प्रताप, महाराणा संग्राम सिंग या महावीरांच्या मातीत जन्माला येऊन आमच्या शिवाजी राजा सारखा सूर्य बुडवायला निघालास काय होय र? तुला माहित नाही स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी आम्ही मराठे छातीचा कोट करून उभे असतो. पार्वती बहादूर मराठा तलवार सोमशेली कर्तव्य भाले आणि तुमच्या बंधनातील वागणुकी दाखवून तुमचा दराला कायम राखा. बोला हर हर गड घेतला. तुमच्या समोर आऊस साहेबांना दिलेला शब्द म्या पडू दिला नाही. राजाश्री सांगावं तुमच्या बरोबर लई चढायचं होतं पण आता मुक्काम इथंच. राजाश्री सांगावं या तुमचा जीवाचा जिगरी दोस्त तानाजीनं आपल्या समोर सबूत मागितलाय की तुमच्या पुतण्याचं लग्न उंबरठ्याला जावा. कळा म्हणत औषध नाही. राजाश्री सांगावं स्वराज्यासाठी हा नाशिवंत देह कामी आला. उंबरठ्याच्या मारुता रायाप्रमाणे म्या अमर होणार. राजा म्या अमर होणार.
कशासाठी केली ते मला कशासाठी केली? अरे तुझ्या रक्ताच्या बच्चाने मला विचारला, अरे बाबा माझे बाबा कुठे आहे, तर काय सांगू त्याला, काय सांगू रे, काय अरे पांगुळीत पाऊल टाकतात तुझ्या बायकोनं. म्हणजे तुझ्या लक्ष्मीने विचारलं, बाबा बाबा माझ्या धनी कुठे आहे, तर काय सांगू त्याला, काय सांगू, काय सांगू रे. शिवरायाच्या भिंतीला कलंक लावण्यासाठी असेच पडा. म्हणून काय करू, मराठ्यांचा मोहरा महाराष्ट्राचा मोती बनला. मराठ्यांनी जत्रा चालवली आहे, माझ्या नंतर काय करणार. तुमचा बाप मेला म्हणून काय झालं, त्याचा भाऊ अजून जिवंत आहे. हे काळ घेऊन तुमच्या विश्वासावर बसलेल्या त्या शिवरायाला दाखवणार. आजपर्यंत जो काळीमा मराठांनी लावून घेतला नाही, तो काळीमा तुम्ही लावून आजपर्यंतच्या विमलकीवर भिप्पा करणार. आता तानाजी रावांचा सूर, तानाजी दादाचा सूर धरून पठाणांवर तुटून पडा. अरे तुमच्या नायिका कपडे दुश्मनाच्या हातीत पडला असता, तुम्ही तुमच्या घराला दुश्मनाच्या कोणत्या तुमच्या फेकू देणार. अरे मग होण्याची लढण्यापेक्षा रणांगणात दुश्मनाची सुलताना मिळावी. आता तू जावं मारो. आणि मर्दापोटी जन्म सेवून तुम्ही पडता आणि पळालात तरी जाणार कुठं. कडेवरील जोराची शिडी मी केव्हा जुळून दिली आहे. एक तर दुश्मनाशी लढा, नाहीतर कड्यावर उड्या मारून जीव द्या. विरामग आणि हर हर महादेवाच्या घोषात दुश्मनाला जमीनदोस्त करा. सूर्याजीराव, आता मारू किंवा मरू याच प्रेरणाने आम्ही पुढे लढणार. या देहात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शत्रूशी झुंज देऊ. मराठा मोक्षात मोक्ष करून घेतल्यावर सुटत नसतो. सूर्याजी पाहतोस काय, ते भान गायब झाला. सीतापिना कल्याण दरवाजात हात घुसून स्वतःच्या गळतीला आग लाव. महाराजांना काय सराचा इशारा दे. 72 प्राण गेला तरी चालेल, एक मोरा गेला तिथं दुसरा मोती जाईल. सूर करू नको, चला धावा. या सूर्याजीला छातीचा कोट करून मराठ्यांचा भगवा निशाण फडकावा समजा. शंभूदेवा काय केलंस, काय केलंस. तिच्या माऊलीच्या इच्छेसाठी जनलेखाचं लग्न लावून कोंढाण्यावर चाल केली. कोंढाण्याच्या प्राप्तीसाठी कमासला. आजच्या मोहिमेत काहीतरी घडणार असं मला स्वप्नात पडलं होतं. हे स्वप्नच. यशवंतीला पुजून कानाने कड्यावर लावतात घोरपड खाली आली. तेव्हाच मी समजलो की आज काहीतरी अपशकुन घडणार म्हणून. घाई केली, अरे घाई केली, तिथं पोर माझा फसला गेला रे, फसला गेला. मामा आता सूर्याच्या आराख्याच्या पाण्याशी कपाळ टेकून आक्रोश करील. मामा आक्रोश करील. मामा ज्या मंगल कार्याच्या पवित्र पवित्र केलीची तोरणं लागली असेल त्या ठिकाणी माशांसारखी शांतता पसरून दादा काय केलं ते, काय केलं.
असा आमच्यातून कोणता अपराध घडला म्हणून आम्हाला कुणाला न टाकता तुम्ही रागाने हो ना जाऊ. हे भगवंताच्या हातात इथं आपण तरी काय करणार. सूर्या, अशी घरा घरा आसवा काढून या म्हाताऱ्याच्या काळजाचं पाणी नको करू दे पाणी. बाबा बाबा या सूर्याची संकटाचा आवाज पाडलाय. माझ्या चाव तुम्ही घरात दाराला घुसलं बाबा, दाराला घुसलं. माझ्या जीवावर छायेची सावली करणारा कल्पवृक्ष मुलापासून तुटून पडला. माझ्या आयुष्यातील असेल मला राडा चढला बाबा, मला राडा चढला. सूर्या बोला. सूर्या सूर्या कोणाशी घरा घरा असो नको हे पोरा नको. अखिल विश्वाचा दाता त्याला तुझा संकटाच्या परंपरा सोसावेच लागला. म्हणून म्हणतो तुझे दादा देव रूपानं तुझे अदृश्य झाले, पण कीर्ती रूपानं विजय अमर होऊन आपल्यापासून दूर झाले. सूर्याजय अमर दूर. माझ्या दादाच्या वास्तव्यानं गजबजलेलं घर मी घरी जाताच या दुर्भाग्य सूर्याजीला एकदम काढलाय. जिकडे तिकडे स्मशानाची शांतता पसरेल, जिकडे तिकडे स्मशानाची शांतता पसरेल आणि या सूर्याजीला जहर खाऊन जीव द्यावा असं माझी वहिनी बाबा बहिणीची कोंडाला सार झाला म्हणून माझी वहिनी विजयानंदाने हाती पंचावती घेऊन ये. माझ्या दादाला सामोऱ्या येणाऱ्या वहिनीला माझ्या दादाने नाही ते आपल्याला सोडून द्यावलं की निघून गेले असं कुठल्या तोंडाला. काका काका माझा बाबा कुठे आहे असं त्या चिमड्या जीवानी किलबिल करायला सुरुवात केली. ते कोणत्या मायेच्या पंखाखाली ऊब देऊ, कोणत्या मायेच्या पंखाखाली ऊब देऊ. सूर्याजी तुझ्या दादानं वीर म्हणालं त्या दृष्टीनं त्यांच्या जीवाचं सोनच सोनं झालं. सूर्याजी धीर धर, जरा धीर धर. माझ्या आयुष्याचा सर्वांनी घोळ सुटल्यानंतर माझ्या जीवन नौकेचा नावाने नीलकंठाच्या सडीने गेल्यानंतर या केविल वाड्या तोंडाला कुणाच्या तोंडाकडे पाहू. बाहेरचे माझा दादा गेला. आता या सूर्याजीची जातपूस कोणी करणार आहे. कपाळी भरलेलं मळवट ओंढण्यासाठी पुसायची वेळ आली. माझी मुलं बाला उघडे पडले. मग तुम्ही पाठीवर पाय देऊन माझ्या रणाच्या पाठीराखे काय करीत होता असं माझ्या वहिनीने विचारलं तर तिच्या पेटत्या हृदयाचं कोणत्या बोलाडी समाधान करू, कोणत्या बोलाडी समाधान करू. पोरा आता कसलं समाधान करतो. अरे तिथे रान तुम्ही तुमच्याला बोल चुकले नाही ते तू आणि मी काय करणार. मराठ्यांच्या हाकेला मध्यानी हात देणाऱ्या माय बापा मी काय केलं. मामा सूर्याजी तान्या 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 काय केलंस हे तान्या. तान्या उठ तान्या. तान्या तुझा शिवबा तुला भेटायला आलाय. तान्या तुझा
भेटायला. बाबा बाबा माझा मुलाचा माणिक माती बोल झाला. महाराष्ट्राला शौर्याची स्वामी निष्ठेची अखंडाची चेतना देणारा माझ्या हृदयाचा तारा तुटला. बाबा माझ्या हृदयाचा तारा तुटला. महासाहेबांच्या इच्छे खातर तुला तुझ्या लाडक्या रायाचं लग्न सोडून निघणं यावं लागलं. म्हणूनच का तुझी माझ्यावर इतराची झाली. बोल तान्या बोल. राजा राजा कोरड्याने सहन झाला, पण तुझ्या घरातला ताई तुझा जिगर दोस्त या महाराष्ट्राचा मोरा मोलाचा मोती हरपला. राजा मोती हरपला. विजयी म्हणून मोठ्या दिमागानं मुजरा करायला येतात. त्याला डोळे भरून पाण्यात ज्या शिवाजीला स्वर्ग सुखाचा आनंद होत असे, असा माझा महाराष्ट्रवीर आज गळून पडला. पण जाता जाता तुम्हा आम्हाला नव्हे, संपूर्ण स्वराज्याला एक मुलाची शिकवण देऊन गेला. कर्तव्यासाठी जगा आणि अळीच वेळ कर्तव्य पाळण्यासाठी आपल्या जीवाचं मोल दान करा. आपल्या जीवाचं मोल दान करा. कोंडाण्यावर चक्रा मारता मारता ताण्याच्या छातीचा कोट झाला. ताण्याच्या छातीचा कोट झाला. एक पावनखिंडात प्राणाची शिकस्त करून निघून गेला. दुसऱ्या कोंडाण्यावर अमर होऊन राहिला. बाबा बाबा गड आला पण माझा सह्याद्रीचा सिंह गेला. बाबा माझ्या तानाच्या पुण्य स्मरणार्थ आजपासून या गडाचं नाव सिंहगड. सूर्याजी गेला तो तुझा, गेला तो शिवाजी, आणि तुझ्या समोर जिवंत आहे तुझा दादा शिवाजी. मौलानो शोक करू नका. नेमाजी सावजी माझ्या तानाच्या अंत्यविधीची तयारी करा. चला. चल राजा. आम्ही जातो जातो आमुच्या गावा.
पहिला मावळे पुतळाचे पहिला मावळे पुतळाचे पहिला मावळे पुतळाचे